हॅलो. तुम्हाला असं वाटत असेल की आज हिच्यात उत्साह कमी आहे. तर हां, उत्साह कमी आहे म्हणण्यापेक्षा आज एका आपण गंभीर विषयावरती बोलणार आहोत. तर आता गंभीर विषय कुठला? तर स्त्रियांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक ठिकाणी अनेक वेळेला समस्यांना सामोरं जावं लागतं. आता तुम्ही म्हणाल समस्या म्हणजे कसल्या? काही-काही स्त्रिया तर घरीच असतात. नाही. हाच जो मोठा विचारसरणीचा फरक आहे ना, इथेच आपण चुकतो. कारण काय होतं माहिती आहे का? कधी-कधी काही स्त्रिया घरी असतात म्हणून लगेच तू तर काय घरी असतेस, तुला कुठे काय काम असतं? मी दिवसभर ऑफिसमध्ये राबून येतो, काहीतरी काम कर घरातलं. हे असं बोलून आपण त्यांना सतत मेंटली टॉर्चर करत असतो. आणि याच गोष्टीचं कुठेतरी नंतर त्यांच्या मनावरती परिणाम होतो. आणि एवढंच कशाला, त्या ज्या कामाच्या ठिकाणी जातात, त्या कामाच्या ठिकाणी त्यांना कधी-कधी कारण नसताना अपमान सहन करावे लागतात. काही वेळेला त्यांच्या काही गोष्टींवरून त्यांना बोलणी ऐकावी लागतात. काही वेळा लैंगिक छळास सामोरं जावं लागतं किंवा याहूनपेक्षा वाईट म्हणजे स्त्रियांना दारातल्या चपलेसारखी घाणेरडी वागणूक दिली जाते. जर तिला घरातच अशी वागणूक मिळत असेल तर समाजाकडनं काय अपेक्षा ठेवणार? एवढंच कशाला, लग्न झाल्यानंतर अक्षरशः त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये 360 डिग्री पूर्ण फरक पडतो. म्हणजे लग्नाच्या आधी गोड-गोड वागणारं हे कुटुंब लग्नानंतर त्या मुलीची परिस्थिती काय आहे? ती आपल्याला तितपत हुंडा देऊ शकेल की नाही इथंपर्यंत पोहोचतात आणि नंतर तिच्याकडून हुंडा मागतात आणि तिने नाही दिला तर तिला संपवतात. आणि ह्याच्या इतकं वाईट काहीच नाही आणि ह्याचं उदाहरण आपण आत्ताच रिसेंटली बघितलंय. वैष्णवी प्रकरण. अशा अनेक केसेस आहेत, अशा अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतात आणि आपण काय करतो? फक्त मेणबत्त्या जाळायच्या, 2-4 दिवस फक्त आक्रोश करायचा आणि 5व्या दिवसापासून पुन्हा नाही, नाही माझं काम आहे. आज मला घरात समारंभ आहे. मला जरा एका पार्टीला जायचं आहे. पार्टी, कामं किंवा आणखीन समारंभ हे सोडून आपल्याला दुसरं कुठलं आयुष्यच नाही आहे का? 4 दिवस पेपरमध्ये बातमी वाचून हळहळ व्यक्त करायची आणि नंतर कुठल्याच मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःहून प्रयत्नच करायचा नाही. का? इतकी खुजे मेंटॅलिटीचे आहोत का आपण? की आपल्याला जगात काय चाललंय हे तेवढ्यापुरतं आपण बघतो आणि नंतर सगळं विसरून जातो. याच विरुद्ध आपण काहीतरी केलं पाहिजे, बोललं पाहिजे. एवढंच कशाला, अगदी छोट्यातल्या छोटी गोष्ट म्हणजे कधी-कधी स्त्रियांना आता अचानक पाळी येते आणि ते आल्यानंतर अगदी सार्वजनिक ठिकाणी तिथे पॅड्स असणारे मशीन्सही नसतात अवेलेबल. मग अशा वेळी इतर गोष्टींनी त्यांना डिवचण्यापेक्षा तिथल्याच काही पुरुषांनी जर स्वतःहून पुढाकार घेऊन ती स्त्री आपल्याच घरातली कुणीतरी आहे, आपलीच कुणीतरी लागते आहे, बहीण, आई, मावशी असं समजून जर मदत केली ना, तर हा देश किती पुढे जाईल. प्रत्येक वेळेला स्त्रियांच्या कपड्यांवरती, स्त्रियांच्या उशिरा येण्यावरती, त्यांच्या बाहेर जाऊन काम करण्यावरती, घरात थांबण्यावरती दोन्हीकडनं, दोन्ही ठिकाणी टीका होतच असते. पण त्यांनी 7च्या आत घरात यायचा हा नियम जर स्त्रियांना असेल तर तो पुरुषांना का नाही? हाच नियम एकदा पुरुषांनी किंवा पुरुषांना लागू केला पाहिजे असं नाही का वाटत? आणि असं जर झालं ना, तर या पितृसत्ताक दुनियेत कुठलीच महिला किंवा कुठली स्त्री असुरक्षित राहणार नाही. आणि हो, माझं एक स्पष्ट विधान आहे. या देशात, या जगात कुठली स्त्री सध्या सुरक्षित नाही आहे. बघा, नजर बदलूया, दृष्टी बदलेल, दृष्टिकोन बदलेल. स्वतःमध्ये बदल आधी करायचा आणि मग दुसऱ्यांना सांगायचं, ही मानसिकता आपली असेल ना, तर आपण जगात कुठेही पोहोचू शकतो. आणि हो, स्त्रियांना आपल्याच घरातलं समजून त्यांच्याशी कसं वागायचं हे जर कळलं, तर हा देश कुठल्या कुठे जाईल. 7च्या आत घरात हा नियम फक्त स्त्रियांना नाही किंवा त्यांनी असे कपडे घातले पाहिजेत, मगच तू सुरक्षित. बुरखा घातलेल्या स्त्रीकडे सुद्धा जर पुरुष वाईट नजरेनेच बघणार असतील, तर काय उपयोग आहे बुरखा घालून किंवा काही करून? जर तुमची नजरच चुकीची असेल ना, तर अख्खं जग तुम्हाला चुकीचंच दिसणार आहे. त्यामुळे विचार करा. 7च्या आत घरात हा नियम स्त्रियांना लावण्यापेक्षा एकदा स्वतःवर लावून बघा. जगातली कुठली स्त्री असुरक्षित राहणार नाही. धन्यवाद.